भारत हा नद्यांचा देश मानला जातो. भारतातील नद्यांना केवळ भौगोलिक महत्त्व नसून त्यांना सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या लोकमाता मानले जाते. भारतीय नद्यांचे प्रामुख्याने दोन मुख्य प्रकार पडतात. एक, हिमालयीन नद्या, ज्या हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे बारमाही वाहतात. दोन, द्वीपकल्पीय, दक्षिण भारतीय नद्या, ज्या प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. येथे भारतातील काही प्रमुख नद्यांची माहिती दिली आहे. प्रमुख हिमालयीन नद्या. या नद्या वर्षभर वाहतात आणि उत्तर भारताच्या सुपीक मैदासाठी महत्वाच्या आहेत. गंगा. गंगा ही भारताची सर्वात लांब 2525 किलोमीटर आणि पवित्र नदी आहे. हिचा उगम उत्तराखंडमधील गंगोत्री येथे होतो. सिंधू, इंडस या नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. ही नदी प्रामुख्याने लडाखमधून वाहते आणि पुढे पाकिस्तानात जाते. ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा ही नदी तिबेटमधून उगम पावून अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून वाहते. हिला तिबेटमध्ये सांगपो म्हणतात. 2. प्रमुख दक्षिण भारतीय द्वीपकल्पीय नद्या. या नद्या प्रामुख्याने पठारी प्रदेशातून वाहतात. नदीचे नाव, उगमस्थान, विशेष माहिती. गोदावरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र. दक्षिण भारताची सर्वात लांब नदी, दक्षिण गंगा. कृष्णा, महाबळेश्वर, महाराष्ट्र. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहते. नर्मदा, अमरकंटक, मध्य प्रदेश. ही पश्चिमेकडे वाहणारी प्रमुख नदी आहे. तापी, सातपुडा, पर्वतरांगा. ही देखील पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. कावेरी, ब्रह्मगिरी, कर्नाटक. दक्षिण भारतातील महत्वाची शेतीसाठी उपयुक्त नदी. 3. नद्यांचे आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व. शेती. भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान आहे आणि नद्या सिंचनाचा मुख्य स्रोत आहेत. जलविद्युत. नद्यांवर धरणे बांधून वीज निर्मिती केली जाते. उदा. भाकरा, नानगल, कोयना. पर्यटन आणि धर्म. वाराणसी, प्रयागराज, नाशिक आणि हरिद्वार यांसारखी तीर्थक्षेत्रे नद्यांच्या काठी वसलेली आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या. जर तुम्ही महाराष्ट्राबद्दल विचार करत असाल तर गोदावरी, कृष्णा, भीमा, पूर्णा, तापी आणि वैनगंगा या येथील महत्त्वाच्या नद्या आहेत.